आणि आवर्जून सगळ्यांना सांगायचंय की सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी कधीही कोणताही निर्णय करायचा झाला तर जनतेला कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय केलेला नाही। साहेब पहिल्यांदा शेकापमधून काँग्रेसमध्ये जात असताना सगळ्यांना विचारात घेतलं, या शिवरत्न बंगल्यावरच विचारात घेतलं आणि मग प्रवेश केला। तीच परंपरा आपण 2019 साली तुम्हाला सगळ्यांना विचारून निर्णय घेतला आणि आज सुद्धा मोहिते पाटील परिवार तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेणार नाही। 2019 साली पक्षाने आदेश दिला की दुसऱ्या दिवशी मोठे दादांनी आपल्याला सगळ्यांना सांगितले आपल्याला काम करायचंय, तुम्ही काही प्रश्न विचारला नाही आणि आपण एका उमेदवाराला निवडून दिलं। रणजितदादांनी बाळदादांनी इथं घोषणा केली याच शिवरत्न बंगल्याच्या हिरवळीवर याच ठिकाणी आणि आपण 1,16,000 मतांनी निवडून दिलं। त्याच्या पाठोपाठ कधी नव्हे ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषदचे माळशिरस तालुक्यातले 8 सदस्य कोणतंही पद न घेता भारतीय जनता पार्टीला आपण पहिल्यांदा झेडपीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा सत्ता आणून दिली, कायदेशीर कारवाईला पुढे गेले, त्याची इतिहासात नोंद झाली। माळशिरसला आपण आमदार दिला, पंढरपूर मंगळवेढ्यात सुद्धा आदरणीय दादांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत आमदार निवडून दिला। पक्षाने जे जे कार्यक्रम सांगितले ते कार्यक्रम आपण सगळ्यांनी राबवले। हे सगळं करत असताना मला आवर्जून सांगायचंय की दादांनी खासदार असताना खासदार निधी काय असतो हे प्रत्येक गावाला ओळख करून दिली। इथं जमलेले सगळ्यांनी सांगा तुमच्या गावात एक ना एक काम तर आहे दादांचं। विरोधी पक्षात राहून त्या विभागाच्या मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठे दादांनी गडकरी साहेबांकडून करून दाखवलं। आज दोन्ही पालखी मार्ग साताऱ्यावरून जाणारा रस्ता सगळे सिमेंट रस्ते पालखी मार्ग उन्हाच्या काळात मंजूर झाले। मोठे दादा जेव्हा खासदार होते गडकरी साहेबांना पत्र दिलं। आज मध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने स्वतः धैर्यशील मोहिते पाटील हा इतिहास सांगतायत, कशा पद्धतीने शिवरत्न बंगल्यावरतीच महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत आणि जनतेचा विश्वास संपादन करूनच हे निर्णय आम्ही घेत आलो आहोत असं ते म्हणतात। ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेली लोणंद पंढरपूर रेल्वेची मागणी केली। रणजितदादा ज्यावेळेस राज्यसभेचे खासदार होते, राज्यसभेच्या कामकाजात ममता बॅनर्जी त्या काळच्या रेल्वे मंत्री होत्या, त्यावेळेस मागणी केली। त्यानंतर मोठे दादांनी पाठपुरावा केला आणि रणजितदादांनी केला। साहेब योगायोगाने त्यावेळेस सहकार महर्षींच्या जयंतीला आचारसंहिता लागू झाली म्हणून सुरेश प्रभू साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली नाही, परंतु त्या भाषणात सांगितलं त्यांनी की आम्ही ह्याचा नक्कीच विचार करू। आणि बजेट होतं नंतर आणि बजेटमध्ये शेवटचं रेल्वे बजेट होतं, त्यानंतर एकंदरीत बजेट सुरू झालं केंद्रामध्ये। त्या बजेटमध्ये सुरेश प्रभू साहेबांनी 1,000 कोटीची तरतूद केली आणि 100 कोटीची टोकन अमाऊंट दिली।